मेंढर जगात मेंढरला जोडला आपल्या जगात. कोणी बी म्हणायचं आबाच्या मेंढर सारखे आबाया मेंढरला मेंढर उजवायचे 1 लाख रुपये ठेवायचे. जगात बघा या गावात नाही, सांगोल्यात नाही, विजापूर हे भाग कुठला नाही. या राज्यात बघत राज्यात म्हणून कोणी म्हणून यायचं माझ्या आबाया मेंढरला उजवायचे 1 लाख रुपये घेऊन जायचं असं आव्हान आहे आपलं. कोणी नाही. आमच्या वडिलांची तुमची मिळून किती होते? दोघांच मिळून मेंढर काय तसे वय 700-800 मेंढर सगळे असायचे. लय राजधानी काम होतं, सुख समाधान होतं. आता पैसा भरपूर आहे, सुख समाधान सुख लागत. बघितला आंबे एकर आहे ते. आबासाहेबाच्या विचारामुळं आपली परिस्थिती मेंढरा बाबतीत नाद करत नाही. खिलार गाया 35 आहे. खिलार गाया 35 आहे. हा आज सकाळीच गोड्याचा पहिला आलाय, बैलांचा दुसरा आला आणि खोंडाचा तिसरा आला. म्हणजे गट गट पाहिजेत ना. पोर काय पहिलवान आहे का? पोर 2 पहिलवान नातू आहेत. नातू सांगोल तालुक्याचा हॅलो मिटकरी. बरं आलो काहीतरी पैसा का? चला चला. तर नमस्कार मित्रांनो. तर बघा आज मी माझ्या वडिलाच्या मित्राला भेटण्यासाठी चाललो आहे सांगोलमध्ये. तर ते एक मेंढका आहे, मेंढपाळ आहे. तर त्यांची आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे ते मला सांगणार आहेत आणि पहिली त्यांची परिस्थिती काय होती ते मला सांगणार आहेत. तर चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर मी आज चाललो आहे त्यांच्याकडे. तर त्यांचं नाव आहे शिवाजी मेटकरी. चला. तर मी त्यांना आता कॉल केला होता, तर त्यांनी मला सांगितलं आहे मी आलेलो आहे तिथे, तर तुम्ही या म्हणून सांगितलं. तर मी आता चाललो आहे बघा. मित्रांनो आता मी इथे ज्येष्ठ पोचलो. तर अकलूज रोडला सांगोलामध्ये आहे अहिल्या भवन. तर आबा इथं येऊन थांबतो म्हणले होते, पण आबा इथं अजून काही दिसत नाही. तर बघूया जरा आबा. आणि इथली डिझाईन ह्या प्रकारे असं मस्तपैकी आहे, बघू शकता तुम्ही. त्या बाजूला असं अहिल्या भवन आहे. तर मित्रांनो आता आबा इकडे मला सापडलेले आहेत आणि इथून आता आलो आहे. आणि आता इथनं पुढे आता आमची चर्चा होणार आहे. तर आबासाहेबांचं जीवन नेमकं कसं होतं त्याच्यावर आम्ही आता बातचीत करणार आहे. ते आमची थोडक्यात एक मुलाखतच आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आबाचा जीवन प्रवास आपण जाणून घेणारच आहे. चला. कुठं तर आहे ना चांदोलवाडी. सोलापूरला जात होतो. सोलापूरला तुम्ही कसं? वडिलाच्या हातामध्ये मोबाईलचा कॅमेरा दिला आणि आबासोबत गप्पा मारायला बसलो. आणि वडिलांनी सुद्धा वडिलांच्या काही आठवणी सांगितल्या आबासोबतच्या. 15 वर्षाचा असेल तेव्हापासून तुमच्या वडिलाही मेंढर होती का परत का तुम्ही? नाही वडिलाची मेंढर. वडिलाची मेंढर होती. वडील होता, चुलत होतं. चुलत होता वडील. मग आमच्या वडिलाची तुमची कवा गाठ पडली? आमची लग्नापासून. लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी. लग्न बारकेपणापासून. आमचं वडील किती वर्षाचं होतं, तुम्ही किती वर्षाचं होता? 15 वर्षाचं. दोघे 15 वर्षाचं. तिथलं पुन्हा लग्न असं फॅमिलीच घेऊन जायचं का तुमचं तुम्ही असं? लग्न नव्हती आमची लग्न नव्हती, पण बराड होती, म्हातारे होते. आई वडील असं आई वडील सगळे गोडी बिडी नव्हती. पहिले डोक्यावर वजी न्यायचे. तोंड इकडे करून बोलायचं. तोंड इकडे करून टकुरीवर वजी करून न्यायचे. असं करत 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 पुन्हा कुस्त्या खेळायचे. कुस्त्या खेळायच्या. तालमीत जात होता. होय. सोलापूरला जात होता. तालमीत जात होते. आमचं वडील बी जात होतं. होय. दोस्ती नाही, त्यातल्या पोरांची दोस्ती नाही आमच्या. हा. पुन्हा आता मेंढर राखाई बंद कधीपासून केली? 2010 पासून बंद झाली. 2010 पासून. राखा कधीपासून? 7 वर्षापासून बंद झाली. आता चालू आहे 7 वर्षापासून बंद झाली. मला माहित आहे आपण तिथं आल्यावर. तरी 13 वर्ष आली. 7 वर्षापासून बंद झाली. आता जागा घेऊन 11वर झाली. जागा घेऊन 11वर झाली. नाही पोर राखायला लागली. पुन्हा मी तरी 12-13 वर्ष राखत पोर राखायला. आपण सगळं गावाला होतो ना. सगळं होतच ते आपल्याशिवाय मार्गदर्शन होतं नाही. किती होती मेंढर तुमची? मेंढर भाबा एकंदर असताना 70-80 होती.
किती 70-80 मेंढ्यावर गेली. बर त्याच्यावर परत काय केलं वायलं नाही 10-12 मेंढर वाटलं आहे. बर त्यात करत पुन्हा नव्हा मग बाकीचं कुठं गुरं मेंढरं बैल ह्यात करत पोरं आपली चांगली प्रगती वत प्रगती झाली. मग आता प्रगती चांगली आहे एकदम. आमच्या वडिलांची आणि तुमची मिळून किती होते? दोघांच मिळून मेंढर काय हा. तसे वय 700-800 मेंढर सगळे असायचे. बर हा यांची वायदे माझे 800 मेंढरांचं नियोजन नेमकं करत होतो कोण? अशी जय त्या जय कुठं फिरायचं आहे म्हटलं हे कुठं काय नाही. तर दोघांनी मेंढरा काय तिसऱ्या एखादा असं जाय कोणतं ते फिरायला जायचं रान बघायचं बाबळ्या शेंगा बघायचं चारायला यासाठी शेतकरी तळ बघायला बर ही माणसं वेगळीच लय राजधानी काम होतं सुख समाधान होतं. आता पैसा भरपूर आहे सुख समाधान सुख लागत. मला आमच्या हात आहे. आता मेंढर बंद करून परत आता काय चालते? आता मेंढर बंद करून शेती आहे काय पाटीक असतंय मराठी धंदा आहे पुन्हा शेळ्या आहेत त्या मेंढरं आहेत. बुलेटचा नाद कसा केला काय? बुलेटचा मोबाईल हे मोबाईल आहे का? बर का हे मोबाईल मोबाईल आणि वापरायचं पहिले तुम्हाला काय येत नव्हतं? काय येत नव्हतं अजून मी काय येत नाही. लावलेला बघत उचला येते. गाडी कधी घेतली? गाडी घेऊन 2000 आता गाडीला घेऊन झाले 13 वर्ष. बुलेट मोठी गाडी आहे काय? 4 चाकी नाही. बुलेट तुमचीच आहे? 100 माझं आहे बुलेट. माझी बुलेट तुमची का पोराची? माझी आहे. आणि 100 आहे ट्रॅक्टर आहे शेतीला त्या पोराशीला. आणि तसं बघा आंबा किती लावले? आंबे 1 एकर आहे ते. 1 आंबा 1 एकर. तसं बघा गेलं तर मार्गदर्शन आपलं चांगलं म्हणजे आपली प्रगती व्हायला आपण आबासाहेबाचा विचार सोडला नाही. आबासाहेबाच्या विचारामुळं आपली प्रगती. कोण किती कमवत असेल कोण काय नाही पण त्या विचारामुळं कारण त्यात आपलं हे असा आता बोल ताज्या बुलेट करताना मग आबासाहेबाच्या विचार नाही मोठा त्याच्या विचारावर नाही आमचा. आबासाहेबांच्या विचारावर तुम्ही चालता काय जर तुम्ही मेंढरी पण परत जमीन वगैरे काय घेतली? आहे ती मेंढरी जमीन 40 एकर झाले. मेंढरी किती काय आहे ती? बर मेंढर जगात मेंढरला जोडला आपल्या जगात. बर कोणी बी म्हणायचं आबाच्या मेंढर सारखे आबाया मेंढरला मेंढर उजवाय ते 1 लाख रुपये ठेवायचे. बर जगात बघा त्या गावात नाही सांगोल्यात नाही विजापूर हे भाग कुठला नाही. या राज्यात बघत राज्यात म्हणून कोणी म्हणून यायचं माझ्या आबाया मेंढरला उजवाय 1 लाख रुपये ठेवून जायचं असं आव्हान आहे आपलं कोणी घेऊन राज्यातल्या लोकांना. तुमच्या हवाच म्हणायचं मेंढरा बाबतीत नाद करत नाही. बैलाचा नाद पळायच्या बैला फोन घ्या दुसरा आलो बरे फोन घ्या घ्या सगळं. बैल आहे तर याचं 2 पळायला. बर 2 घोडे आहे तर याची पळायची. खिलार काय 35 आहे त्या. खिलार घ्या 35 आहे त्या. खिलार काय 85 शेळ्या द्या खंडीभर बांधणार ना 5 आहे त्या 5-7. खिलारी गाय किती? खिलारी गाय किती? 20 शेळ्या आहे त्या. खिलारी गाय किती? म्हणतात खिलार काय 35 आहे त्या. त्याला वळू एक गुराला कोणता आहे ते गुरात पुन्हा पळायची पाहिजे 2 घोडे पळायचे. आज सकाळीच घोड्याचा पहिला आलाय बैलांचा दुसरा आला आणि खोंडाचा 3रा आला म्हणजे गट पाहिजेत ना. पोर काय पहिलवान आहे का? पोर 2 पहिलवान नातो आहेत नातो पहिलवान 2 पोर आहेत. हॅलो मिटकरी हा सांगून जायचं का इथलं? कोण आहे? टाप नाही आहे गे इथं का? कोण आहे? बर कोण आहे?
बरं बरं आलो काहीतरी पैसा का बरं बरं आलो कोण आहे हे जरा बट्टा आणि आबाला मात्र सारखेच कोणाचे तर कॉल येत होते त्याच्यामुळे आबा जास्त काही बसू शकले नाहीत मग आबा म्हणाले मी जातो आता तर मग मी सुद्धा आमची चर्चा थांबवली आणि आता आबा निघालेले आहेत हॅलो मग बुलेट शिवाय फिरत नाही म्हणा तर मित्रांनो तुम्हाला आबाचा कसा हा वाटता व्हिडिओ हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे काही मेंढ्या वगैरे काय आहेत का सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बटन टच नाही बर लांबी बोल हा हाय करा चला चला चला